हॅलो हाय नमस्कार. आज ना मी तुम्हाला माझ्या रेंटेड 2 BHK फ्लॅटचा टूर देणार आहे. तर इथे एंट्री केल्यानंतर एंट्री केल्यानंतर लगेच इथे माझा शू रॅक आहे, साईडला शिवचं स्ट्रोलर आहे आणि मेन डोअरच्या एंट्रन्सला मी एवढं जास्त काही सजवलेलं नाही आहे. सिम्पलचे 2 लटकन लावलेले आहेत. मॅट आहे, डोअर मॅट थोडी मोठ्या साईजमध्ये टाकलेली आहे आणि सायंकाळ झालेली होती तर दिवा पण छोटीशी अशी ना दररोज मी रांगोळी टाकते. आणि हे आहे आमच्या अपोजिट साईडचा फ्लॅट. दोन्ही फ्लॅटमध्ये खूप कमी डिफरन्स आहे आणि अशा प्रकारचे लटकन आहेत, तुम्ही बघू शकता एकदम सिम्पलचे. आणि हा आहे माझा मेन डोअर, म्हणजे घराचा मेन डोअर. तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या रेंटेड फ्लॅट. आणि हा डोअर काढल्यानंतरच म्हणजे तुम्ही बघू शकता व्ह्यू हा आहे लिव्हिंग रूम. काढल्यानंतर डायरेक्ट लिव्हिंग रूम आहे आणि मेन डोअर काढल्यानंतर पुढंच मी फ्रीज ठेवलेले आहे काही अशा पद्धतीने, कारण किचनमध्ये फ्रीजला तर जागा आहे पण तिथं मी दुसरं स्टोरेज ठेवलेलं आहे म्हणून जागा नव्हती, म्हणून हॉलमध्येच इथे जागा परफेक्ट वाटली मला म्हणून मी इथे फ्रीज ठेवलेलं आहे. फ्रीजच्या साईडला थोडा फ्रेम लावलेला गणपती. आणि हा आहे आमचा 5 सीटर सोफा आणि एक चेअर बसत नव्हती हॉलमध्ये, जागा कमी पडत होती म्हणून मी दुसऱ्या रूममध्ये त्याला शिफ्ट केली. दुसऱ्या रूममध्ये ती चेअर ठेवलेली आहे. मी तुम्हाला पुढं दाखवेलच, पहिले लॉक करून घेते कारण वारं खूप येते. आमचा 11th फ्लोअरवरती फ्लॅट असल्यामुळे ना वारं एवढं येते की म्हणजे दार थोडंसंही जरी रिकामं राहिलं ना सारखं म्हणजे ते जोरात पहिले लॉक करून घेऊ, नंतर तुम्हाला होम टूर देते, मी हाऊस टूर देते. हा आमचा रेंटेड फ्लॅट आहे आणि रेंटेड फ्लॅट म्हणल्यानंतर बऱ्याच सगळ्या गोष्टीची आपल्याला ॲडजस्टमेंट करून राहावं लागतं. तर कसा वाटतोय तुम्हाला होम टूर नक्की सांगा कमेंट करून. आणि ही आहे गणपतीची फ्रेम, सिम्पलशी छान आहे. आमची जी म्हणजे थोड्या दिवसापूर्वी वास्तुशांती झाली ना त्यामध्ये गिफ्ट आलेलं आम्हाला. बऱ्याचशा फ्रेम आहेत पण मला ही एक फ्रेम आवडली म्हणून मी ही एक फ्रेम ना 4-5 दिवसापूर्वी इथे एक स्क्रू टाकून ना लावून घेतली. आणि हा आहे 5 सीटर सोफा आणि म्हणजे मेन डोअरच्या पुढेच फ्रीज आहे आणि फ्रीजच्या लेफ्ट साईडला ना किचन आहे, म्हणजे ओपन किचनच म्हणू शकता तुम्ही आहे. आणि आहे मेन डोअर. मेन डोअरच्या इकडे लगेच म्हणजे मेन डोअरच्या मध्ये आत आलं ना लेफ्ट साईडला लिव्हिंग रूम आहे आणि राईट साईडला किचन आहे. तर हा मी चला तुम्हाला छोटासा टूर देते. ही एक लाईट आहे जी की म्हणजे LED लाईट इंस्टाग्रामवरून आम्ही फोटो टाकून मागून घेतली, माहीत नाही कोणती वेबसाईट होती ती. आणि हा आहे सोफ्याच्या वरती लावलेली आहे छान असा फ्रेम. आणि हे कार्पेट आहे, बऱ्याच वर्षापूर्वी मी घेतलेलं पण आता माझं डेली यूजमध्ये येते. थंडी असल्यामुळे मला कंपल्सरी ही घरात वापरलं जातं कारण मुलांचा ना मोस्ट ऑफ दी टाईम इथेच जातो आणि फरशी तर एवढी गार होती ना आणि मुलं ना किती सांगितलं तर ते डायरेक्ट खालीच बसतात, मॅट वगैरे छोट्या दिल्या तरी. म्हणून माझं ना दिवसभर वगैरे ही कार्पेट ना टाकूनच ठेवले. आणि हा आहे टीव्ही युनिट बघू शकता तुम्ही. टीव्ही आहे आणि खाली म्हणजे मला मुलांच्या बुक्स वगैरे स्टोअर करण्यासाठी असा एक टेबल पाहिजे होता. बराच दिवस मी सर्च करून हा टेबल घेतला होता फ्लिपकार्टवरून आणि खरंच खूप छान आहे. 6 महिने झालं वापरते, क्वालिटी एकदम बेस्ट आहे. फक्त थोडंसं हाईटला जर जास्त असताना आणखी 10/10 मी ह्याला दिले असते. आणि मेन डोअरच्या मागे नाही केलेलं आहे हँगर म्हणू शकता तुम्ही. तिथे कॅप वगैरे मी छोट्या मोठ्या डेली यूजच्या वापरामधल्या वस्तू तिथे हँग करून ठेवते. आणि हे आहे फ्रीजला म्हणजे बॉक्स हे नाही आहे काय म्हणतात पिन लावण्यासाठी बॉक्स वगैरे दिलेला नाही. मी थोडंसं असंच म्हणजे इकडनं बघू शकताय तुम्ही जे वायर दिसते ना ते फ्रीजचं आहे, खालूनच मी सोडलेलं आहे तात्पुरतं थोड्या वेळासाठी. आणि हे आहे माझं त्यामध्ये आपला खूप टाईम दिवसातला ना आपण स्पेंड करतो किचनमध्ये. आवडीचं बायकांच्या म्हणजे घरामधले सर्वात आवडीचं ठिकाण म्हणजे हे किचन असतं. आणि असं काहीचं किचन आहे. फर्निश्ड फ्लॅट तर म्हणता येणार नाही, सेमी फर्निश्ड पण नाही, फक्त किचनला एवढ्या ट्रॉल्या वगैरे त्यांनी दिलेल्या आहे. बाकी सगळं म्हणजे अनफर्निश्ड फ्लॅट होता. आम्हीच थोडंसं म्हणजे ॲडजस्टमेंट करून काही गोष्टी लावून घेतल्या आणि जागा होती तुम्ही बघू शकताय. हे मी 2 कर्टन्स लावलेले आहेत, शीर कर्टन्स आहेत किचनमध्ये एंट्री करताना, कारण ओपन किचन असल्यामुळे पण मी इथं फ्रीज ठेवलेलं आहे की म्हणजे बॅक साईडचं दिसणार नाही जास्त जेणेकरून. आणि 2 कर्टन लावून घेतलेले आहेत. आणि किचनमधून ना लिव्हिंग रूमचा असा काहीसा व्ह्यू आहे. खरंच खूप छान दिसतो, म्हणजे प्रत्येकाला आपण आपल्या मेहनतीनं सजवलं छान घर आवडतंच. आणि हे आहे किचनच्या बाल्कनीचं डोअर. जास्त मोठा पण नाही आहे फ्लॅट आणि जास्त छोटा पण नाही आहे, मीडियम साईजमध्ये
फ्लॅट आहे आमचा आणि म्हणजे सफिशियंट आहे 4 माणसांसाठी. आणि हे आहे किचन. तर किचनमध्ये इथे फिल्टर लावलेलं आहे मी. इथे एक आर्टिफिशियल थोडंसं ठेवलेलं आहे आणि एक नॅपकिन लावलेली आहे स्क्रू टाकून. आणि ही आहे किचनची, तुम्ही बघू शकताय. म्हणजे बऱ्यापैकी आहे, म्हणजे भांडे कपडे वगैरे माझे इथं डेली बेसिसवरती इथेच होतात. आणि भांडे मी आत्ताच बाहेर ठेवलेत, कारण म्हणजे स्टोअर करून गोळा करून ठेवते ह्या मोठ्या टबमध्ये दिवसभराचे भांडे. तर मावशी आमच्या दुसऱ्या दिवशी येऊन घासून जातात, इथेच घासतात त्या गॅलरीमध्ये. आणि इथे मशीन ठेवलेली आहे, वॉशिंग मशीन आहे. आणि इथे या लिक्विडच्या बॉटल आहे मशीन डेली कपडे धुण्यासाठी डेलीमध्ये यूज होणाऱ्या. आणि हे एक टब आहे, भांड्याची जाळी आहे, वायपर, झाडू, म्हणजे छोट्या मोठ्या नॅपकिन किचनच्या मी इथेच वाळवत घालते. आणि ते छान अशा सुकून पण जातात. ऊन पण येतं इथे, थोड्या वेळापुरतं येतं ऊन आणि हवा खूप येते ह्या डोअरच्या डोअर उघडा असेल तर, म्हणून मी मोस्ट ऑफ द टाईम ना तो लावूनच ठेवते. तर चला मी तुम्हाला टूअर देते आता माझ्या लिव्हिंग रूमची. आणि इकडे एंट्री केले ना, हे जो 2 कर्टन्स दिसत आहेत, इकडे एंट्री केलं ना 2 बेडरूम आणि बाथरूम आहेत. तर हे कर्टन ना मी कालच लावून घेतलेत. हा रॉड टाकून घेतला. एवढे दिवस तर काही नव्हतं, म्हणजे कर्टन तर होते माझ्याकडे ऑलरेडी ठेवलेले, पण रॉड नव्हता टाकलेला. आणि ही आहे लिव्हिंग रूमची गॅलरी, तुम्ही बघू शकताय. ही पण म्हणजे मीडियम साईजमध्ये आहे, व्यवस्थित आहे, पण बरंचसं सामान माझं पडलेलं आहे, त्यामुळे गॅलरी थोडी छोटी वाटते. आणि गॅलरीमध्ये एंट्री केल्यानंतर लगेचच इथे मी एक सिलेंडर ठेवलेला आहे. आणि त्याच्यावरती हे जे दिसते स्टोरेज, ह्यामध्ये मुलांचे मोठे मोठे खेळणी जी आहे श्रीवची ती ठेवलेली आहे. आणि ही एक एक्स्ट्राची चेअर जी आहे ती गॅलरीत बसण्यासाठी उपयोगाला येते, म्हणून मी इथंच ठेवलेले आहेत. आणि हे आहेत माझे एकदम हेल्दी छानसे प्लांट. तुम्ही बघू शकता किती हेल्दी प्लांट येत आहेत ना. मी ह्याला खत वगैरे कुठलाही आतापर्यंत दिलेला नाही आहे, असंच पाणी वगैरे रेग्युलर टाकून वापरत. आणि हे जे पिंक कलरचं तुम्हाला दिसते आर्टिफिशियल प्लांट, हे आम्हाला म्हणजे वास्तू जी झाली ना आमची, वास्तूमध्येच गिफ्ट आलेला प्लांट आहे, विथ सिरॅमिक जे पॉट आहे ना खालचं त्यासोबत. आणि हे कोणत्यामध्ये असं हे जे स्टोअर केलेलं आहे, यामध्ये स्टोरेजच्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या वस्तू आहेत ड्रममध्ये. आणि वरून बेडशीट टाकून झाकून ठेवलेलं आहे. साईडला ही आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती. माहीत नाही कसं झालं, पण घरी आल्यानंतर मी पॅकिंग ओपन केली. जी वास्तुशांतीमध्ये आम्हाला हे पण गिफ्ट भेटलेलं, ह्यांच्या आत्याच्या मुलींनी दिलेलं होतं. तर बघते तर काय विठ्ठलाचा फेस आहे ना, तो एकदम म्हणजे निघून पडलेला होता खाली, पण टाकून पण द्यावं वाटत नाही. एवढी मोठी मूर्ती आहे, एवढी सुंदर मूर्ती आहे ना, मला खरंच खूप आवडली होती. नंतर बघितले ना, म्हणजे बरेच दिवस मला म्हणजे कसं तरी वाटत होतं, म्हणजे माहीत नाही कशी चुकी झाली, कशी फुटली असं वाटत होतं. आणि ही आहे ना गॅलरीचा व्ह्यू, गॅलरीच्या बाहेरचा व्ह्यू काही असा आहे. आणि ही आहे माझी गॅलरी, सिम्पलशी अशी. प्रयत्न करते होईल तेवढं घर माझा, आणि जास्त वेळ लागत नाही. तुम्ही दररोज जर 10 मिनिट एक्स्ट्राचे दिले तर घर तुमचं नेहमी स्वच्छ राहील. स्वच्छ म्हणजे मेंटेन तुम्ही इझिली करू शकता असं मला वाटतं, जसं मी फॉलो करते ना ते सांगते. आणि इथे साईडला ना मी हे स्पायडर प्लांटचे काही कटिंग लावलेले आहेत. बघू किती ग्रो होतं. मी ग्रो करूनच एवढे प्लांट लावलेले आहेत. आणि हे पिवळ्या फुलाचं दिसते, काय माहीत कशाचं बी पडलं, कशाचं आलेलं आहे ते, मला तर काय ओळख झाल्यानंतरच कळेल. आणि हे किती सुंदर दिसते ना, पिंकवाला आर्टिफिशियल प्लांट. आणि ही आहे सदाफुली, पांढरी आणि पिंक कलरची आहे. आणि कडीपत्त्याचं पण झाड आहे. गोकर्णाची तर वेल एवढं आलेलं आहे, अरे बापरे, म्हणजे खूप जास्त येतं ते. बी टाकली होती मी त्याचं, तर एवढे प्लांट आलेले आहेत. आणि एका पॉटमध्ये मोठ्या 2-2, 3-3 प्लांट आहेत. तर बघते मी थोडंसं पॉट आणल्यानंतर थोडं कंजेस्टेड होईल असं. आणि हा आहे लिव्हिंग रूमचा व्ह्यू, गॅलरीमधून असा काहीसा दिसतो. आणि घर आपलं ना थोडंसं क्लीन ठेवलं तर आपल्याला मोकळं पण वाटतं आणि मोठं पण वाटतं घर. अशा काहीशा म्हणजे गोष्टी तुम्हा सगळ्यांना तर माहीतच असतील, पण असंच. आणि इकडे हे जे कर्टन्स आहेत ना 2, ह्या कर्टन्समधून दाखवते. इकडे आहे एक छोटी रूम जी आम्ही ऑफिससाठी केलेली आहे. आणि इथे साईडला म्हणजे मी पूजेचं मंदिर पण ह्याच रूममध्ये ठेवलेलं आहे. आणि साईडला एक दिवाण आहे. हे एक आहे सोफ्याची चेअर, कारण तिथे चेअर बसत नव्हती हॉलमध्ये, म्हणून आम्हाला ह्या रूममध्ये शिफ्ट करावी लागली, ठेवावी लागली. आणि इथे एक विंडो आहे छोटी, आपली नॉर्मल विंडो जेवढी राहते ना भिंतीमधली तेवढीच. आणि साईडला आहे हा माझा पूजेसाठी मी जे मंदिर आहे ना ते इथे ठेवलेलं आहे. रूममध्ये ठेवावं लागलं, कारण हॉलमध्ये जागा नव्हती, जागा कमी पडत होती, म्हणून मी सध्या तरी इथे ठेवले. आणि बेड साईडचं जे माझं साईड टेबल होतं ना त्यावरती मला ठेवावं लागलं, कारण म्हणजे ह्या घरामध्ये बऱ्याचशा ॲडजस्टमेंट मला आल्यानंतर कराव्या लागल्या, कारण काहीच प्रोव्हाइड केलेलं नव्हतं. आम्हाला इमर्जन्सी होती, फ्लॅट पाहिजे होता महिन्यामध्ये, म्हणून आम्ही घेतला. तसा छान आहे फ्लॅट, पण थोडंसं जागेची कमतरता आहे, सामान आमचं थोडं जास्त असल्यामुळे. आणि वरती स्टोरेज
स्टोरेज पण नाही आहे ना, त्यांचं काही किचनला स्टोरेज नाही, कुठल्या रूममध्ये नाही, म्हणून थोडंसं सामान ॲडजस्ट करण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे. आता काही नाही, थोडंसं सेटल झालं आहे, जागा थोडीशी म्हणजे थोडंसं कंजेस्टेड वाटते, तरी काही नाही, म्हणजे छान वाटते आमचं. आम्हाला 4 लोकांना सफिशियंटचा फ्लॅट. आणि हा आहे ऑफिसचा पूर्ण व्ह्यू. मी प्रयत्न केला आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मला जेवढं पॉसिबल होईल, जेवढ्या माझ्याकडून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ शूट होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ऑफिस रूमच्या समोर डायरेक्ट आहे बाथरूम आणि एक वॉश बेसिन दिलेली आहे. आणि हा आहे मेन बेडरूम. ऑफिसचा रूम झाल्यानंतर लगेच हा बेडरूम आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे एक बेसिन आहे, हँडवॉश. आणि हा आहे मास्टर बेडरूमचा व्ह्यू. आणि म्हणजे मास्टर बेडरूममध्ये पण म्हणजे बघू शकता तुम्ही काही स्टोरेज नाही आहे. आमचं म्हणजे जे कपाट होतं, म्हणजे आम्ही लास्ट इयरला जेव्हा पुण्यात ट्रान्सफर झालं तेव्हा घेतलेलं. आणि ही जी बेडरूम आहे त्या बेडरूमला लागून अशी ही एक गॅलरी आहे, जिथे की माझं अगेन स्टोरेजचं खूप सगळं सामान आहे ते माझं ह्या गॅलरीमध्येच असतं. ही गॅलरी त्या सामान ठेवण्यासाठीच उपयोगामध्ये येते. इथे एक लोखंडी रॅक होता माझ्याकडे, तो मी लावून घेतला आणि त्यावरती अशा पद्धतीने काहीसं सामान पूर्ण व्यवस्थित रचून ठेवलेलं आहे. ही आहे म्हणजे जी स्टीलची टाकी ना, त्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते. वरती एक छोटंसं सिलेंडर आहे खालच्या. आणि त्या लोखंडी रॅकमध्ये देवांचे डेली यूजचे कपडे, श्रीयूज या बास्केटमध्ये श्रीयूचे डेली यूजचे कपडे ठेवते. आणि मुरमुरेचे पॅकेट ना आमच्याकडे 5-6 बल्कमध्येच येतात, तर इथे स्टोअर करते. ही एक आगेन पितळची टाकी आहे पाणी पिण्यासाठी. हे पण आम्हाला वास्तुशांतीमध्ये गिफ्ट भेटलेलं आहे. आणि हे पण वर पितळचं माहीत नाही, मला डोक्यात नाव आहे पण येत नाही आता सध्या तरी, ते पण गिफ्ट भेटलेलं आहे. मोठं टब आहे ना, हे लग्नामध्ये दिलेलं आहे मला. यामध्ये पण बरंचसं छोट्या मोठ्या गोष्टी मी स्टोअर करून ठेवते डेली यूज बेसिसमधल्या, जे काम पडलं ना लगेच इथून काढून घ्यायचं. आणि वरी पण अगेन स्टोरेजचे 2 बॉक्स आहेत. इथे एक कोटी आहे, त्यामध्ये ज्वारी गहू मी स्टोअर करून ठेवते. आणि इथे पाणी पिण्यासाठी मी मागच्या वर्षीच मागच्या वर्षीच घेतलं होतं, गावाकडून आणलं आहे पाणी पिण्यासाठी, पण आता सध्या त्याचा उपयोग नाही आहे म्हणून इथे ठेवलं आहे. आणि इथे ना मी आंथरण पांघरण ठेवते डेली बेसिसवर, तर बाकीचं तर सगळं दिवाणमध्ये स्टोअर करून ठेवते एक्स्ट्राचं. आणि त्याला लागूनच इथे मी कपड्याचा स्टँड ठेवलेला आहे. कपडे माझे इथेच वाळवले जातात. आणि इथे ऊन पण म्हणजे बऱ्यापैकी येतं, म्हणजे सकाळी लगभग 9:30ला ऊन येतं आमच्या गॅलरी. 2 वाजेपर्यंत वगैरे इझिली ऊन राहतं. आणि हा आहे गॅलरीमधूनचा बाहेरचा व्ह्यू, पोडियमचा व्ह्यू आहे. खूप छान व्ह्यू आहे. एवढं मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही आहे, कारण थोडा अंधार पण पडतो आहे आणि लाईटीची थोडी कमी असल्यामुळे ना एवढा व्हिडिओ छान पद्धतीने शूट होत नाही आहे. मी थोडंसं म्हणजे श्रीयू झोपल्यानंतर लगेच व्हिडिओ शूट करायला घेतले, पण झालं असं, घर थोडंसं आवरण्यामध्ये माझा म्हणजे होम टूर द्यायची म्हणजे थोडंसं व्यवस्थितच राहतं, पण बरंचसं सामान आपलं घरामध्ये मुलं ना इकडे तिकडं पडलेलं असतं, मग सामान वगैरे सेटअप थोडंसं करण्यामध्ये वेळ गेला आणि मला व्हिडिओ शूट करता करता सायंकाळ झालेली. गॅलरीतून हा आहे रूमचा व्ह्यू, बेडरूमचा व्ह्यू आहे. आणि अशी काहीशी गॅलरी आहे आमची, म्हणजे बऱ्यापैकी आहे. मोठ्या साईजमध्ये गॅलरी ही प्रोव्हाइड केली गेली आहे आम्हाला गॅलरीचा. खरंच मला खूप उपयोग होतो, खूप वापरामध्ये ही मला गॅलरी येते, कारण स्टोरेजचं बरंचसं सामान माझं इथंच राहतं. आणि हा जो पांढरा स्टँड दिसत आहे ज्यावरती मी अंथरण ठेवले, तो माझा श्रीयू जेव्हा झाला आहे ना, श्रीयूला माझ्या छोट्या बहिणीने कपड्यासाठी जे कपाट आहे ना, पण ते खराब झालं म्हणून त्याचा असा काहीसा वापर करते गॅलरीमध्ये ठेवून. आणि इथे एक कूलर आहे, कूलरवरती एक स्टोरेज ठेवलेलं आहे मी, त्यामध्ये कपडे ठेवते, प्रेस करण्याचे कपडे वगैरे तिथंच ठेवते मी. बाजूला एक व्हाईट कलरचं स्टोरेज आहे, त्यामध्ये छोटी मोठ्या वस्तू बऱ्याच म्हणजे फुल भरलेलं आहे ते माझं ऑलरेडी, तर ते एक आहे. आणि बेडरूममध्ये असं बाहेर जाते वेळी असा